नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी मागच्या 2 दिवसापासून जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे चंद्रयान 3 या संदर्भात। काल म्हणजे 14 जुलै रोजी भारताने यशस्वीपणे चंद्रयान 3 या मोहिमेचं प्रक्षेपण केलं आहे। मग त्यासंबंधी आपणास माहिती असणं आवश्यक आहे। कालच्या व्हिडिओमध्येही आपण यासंबंधी डिस्कशन केलेली आहे। त्या ठिकाणी जे चंद्रयान 3 ही मोहीम आहे या मोहिमेचं जे काही प्रक्षेपण आहे ते सतीश धवन प्रक्षेपण केंद्र या ठिकाणाहून करण्यात आलं आहे, जे की श्रीहरिकोटा आसाम या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे तिचं जे काही मार्गक्रम आहे तो कशा प्रकारे राहील याची या ठिकाणी आपण आता चर्चा करूया। तर या ठिकाणी नंबर 1 चा जो पॉइंट आहे, चंद्राची जी काही कक्षा आहे त्या चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्रयान हे काय होणार आहे, स्थिरावणार आहे। म्हणजे चंद्राच्या कक्षेमध्ये जो काही चंद्र आहे, चंद्राची जी काही कक्षा आहे या कक्षेमध्ये चंद्रयान हे स्थिरावणार आहे। हा पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर चंद्रयान सॉफ्ट लँडिंग करणार आहे। म्हणजेच हळूवार चंद्राच्या पृष्ठभागावर या ठिकाणी चंद्रयानची लँडिंग केली जाणार आहे। लँडिंग केल्यानंतर या ठिकाणी त्या लँडरमधून रोवर नावाची एक छोटीशी गाडी बाहेर येईल आणि ती काय करेल तर जो काही चंद्राचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल। मग या ठिकाणी ही सर्व जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होण्याच्या अगोदर जे काही चंद्रयान आहे ते पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे। या कालावधी दरम्यान सुरुवातीला जे चंद्रयान आहे ते पृथ्वीभोवती फिरत राहील। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे घिरक्या घेत राहील आणि प्रत्येक फेरीमध्ये चंद्रयान हे पृथ्वीपासून दूर दूर जात राहील। त्यानंतर पृथ्वीपासून दूर गेल्यानंतर चंद्रयान हे चंद्राकडे मार्गक्रम करेल आणि त्यानंतर पृथ्वीप्रमाणे चंद्राभोवतीही या ठिकाणी चंद्रयान घिरक्या घेईल। जेव्हा पृथ्वीभोवती चंद्रयान घिरक्या घेत होते तेव्हा पृथ्वीपासून ते दूर दूर अशा अंतरावर जाताना दिसत होते, परंतु जेव्हा चंद्रयान हे चंद्राभोवती घिरक्या घेईल तेव्हा चंद्रयान हे चंद्रापासून दूर न जाता चंद्राच्या जवळ जवळ येईल प्रत्येक फेरीला। आणि एक वेळ अशी येईल की जो काही चंद्राचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती या ठिकाणी चंद्रयानचे सॉफ्ट लँडिंग केले जाईल। आणि अंदाजे जे काही लँडिंग होणार आहे ते 23 ऑगस्ट 2023 या रोजी होण्याची दाट शक्यता आहे। मग या ठिकाणी जी काही रोवर डिस्कवरी आहे म्हणजे त्या ठिकाणी जी काही गाडी आहे जी की चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे ती गाडी या ठिकाणी चंद्राचा अभ्यास करणार आहे। मग या ठिकाणी जो काही चंद्राचा अभ्यास केला जाणार आहे त्या अभ्यासामध्ये नेमकं कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जाईल तर त्यामध्ये प्रामुख्याने जे काही चंद्राचा भूभाग आहे किंवा जे काही चंद्राचे पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाची रचना कशा प्रकारची आहे ते या ठिकाणी समजून घेतलं जाईल। पृष्ठभागाची रचना समजून घेणे म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर डोंगर आहे का, दरी आहे का, सपाट मैदानी प्रदेश आहे किंवा पठारी प्रदेश आहे किंवा त्या ठिकाणी नदी वगैरे जे काही भूरचना आपणाला आपल्या पृथ्वीवर दिसतात तशा प्रकारच्या काही भूरचना चंद्रावर आहेत का याचा अभ्यास त्या ठिकाणी या रोवर मार्फत म्हणजे या गाडी मार्फत केला जाईल। त्याचबरोबर जो काही चंद्राचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाच्या आत जे काही भौगोलिक घटक आहेत त्या भौगोलिक घटकांचीही या ठिकाणी अभ्यास केला जाईल, त्यांच्या वैशिष्ट्यांचाही त्या ठिकाणी अभ्यास केला जाईल। त्याचबरोबर चंद्राच्या पृष्ठभागावर कोणकोणते रासायनिक मूलद्रव्ये आहेत आणि त्या मूलद्रव्याचं जे काही कन्फिग्युरेशन आहे ते कशा प्रकारचं आहे याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी चंद्रयान 3 या मोहिमेच्या अंतर्गत केला जाणार आहे।
जी पुढची न्यूज आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यासंबंधी आहे। न्यूज अशी आहे, फ्रान्सच्या सर्वोच्च किताबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित, अशा प्रकारची ती न्यूज आहे। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ द ऑनर हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला आहे। मग या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आयोग क्वेश्चन विचारू शकतो की अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाकडून किंवा फ्रान्सकडून कोणता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर फ्रान्स सरकारकडून पंतप्रधानांना दिला गेलेला जो काही पुरस्कार आहे तो आहे ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ दी ऑनर हा पुरस्कार, जो की फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार आहे। जसा आपल्याकडे भारतरत्न हा जो नागरी पुरस्कार आहे तो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, म्हणजे देशातील जे नागरिक आहे, ज्या नागरिकांना जो पुरस्कार दिला जातो त्याला नागरी पुरस्कार असे म्हटले जाते। मग या ठिकाणी फ्रान्सचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला गेला आहे। त्याचप्रमाणे अलीकडच्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशाकडून त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आले आहेत। त्या लिस्टचीही या ठिकाणी आपण चर्चा करूया। त्या ठिकाणी नंबर 1 चा जो पुरस्कार आहे तो आहे ऑर्डर ऑफ अब्दुल जीज अल सौदी। हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2016 मध्ये सौदी अरेबियाकडून देण्यात आला होता, जेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते। त्यानंतर नंबर 2 चा पुरस्कार आहे स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमनउल्ला खान। हा जो पुरस्कार आहे अफगाणिस्तान सरकारने पंतप्रधानांना 2016 मध्ये दिला होता। त्यानंतर नंबर 3 चा जो पुरस्कार आहे तो आहे ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टीन अवॉर्ड, जो की पॅलेस्टीन या सरकारने 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता। त्यानंतर नंबर 4 चा जो काही पुरस्कार आहे तो आहे ऑर्डर ऑफ झैद अवॉर्ड, जो की युनायटेड अरब अमिरात या सरकारकडून पंतप्रधानांना 2019 मध्ये देण्यात आला होता। त्यानंतर नंबर 5 चा जो पुरस्कार आहे तो आहे ऑर्डर ऑफ स्टेट अँड्र्यू अवॉर्ड, जो की रशियाकडून पंतप्रधानांना एप्रिल 2019 मध्ये देण्यात आला होता। त्याचबरोबर नंबर 6 चा जो पुरस्कार आहे तो आहे ऑर्डर ऑफ डिस्टिंगाइज्ड रूल ऑफ निशान इजुद्दीन, जो की मालदीव सरकारकडून पंतप्रधानांना 2019 मध्ये देण्यात आला आहे। या ठिकाणी आयोगाकडून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पंतप्रधानांना खालीलपैकी कोणकोणत्या देशाकडून त्या देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आले आहेत, किंवा जोड्या लावामध्येही आपणाला या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर जे काही पुरस्कार पंतप्रधानांना विविध देशाकडून भेटले आहेत त्याची क्रोनोलॉजी ही विचारली जाऊ शकते। या ठिकाणी हे जे सर्व पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। पुढची जी न्यूज आहे ती आहे विधानसभा सभापती संदर्भात। न्यूज अशी आहे, आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना नोटीस, आणि ही जी नोटीस आहे ती सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये अलीकडे जे आमदारांच्या अपात्रतेसंबंधी जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणासंबंधी ही न्यूज आहे। मग या ठिकाणी या न्यूजमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे विधानसभा सभापती यांच्याविषयी माहिती असणं आपणास आवश्यक आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 178 मध्ये विधानसभेचे जे काही सभापती आणि उपसभापती आहेत यांच्या निवडीसंबंधी माहिती देण्यात आली आहे। यानंतर सभापती आणि उपसभापती यांच्या पदे रिक्त झाली असल्यास जे काही सभापती आणि उपसभापती आहेत त्यांची निवड करण्याचे कर्तव्य हे विधानसभेचे असेल। म्हणजे ऑलरेडी जे काही सभापती किंवा उपसभापती हे कार्यरत असतील आणि त्यांचं काही कारणास्तव त्यांनी जर पद रिक्त केलं असेल तर त्या ठिकाणी नवीन सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्याचं कार्य किंवा यांची निवड करण्याची जी काही जबाबदारी आहे
ती त्या पर्टिक्युलर राज्याच्या विधानसभेची असेल। हा एक पॉईंट या ठिकाणी कलम 178 मध्ये नमूद करण्यात आला आहे। त्या ठिकाणी जे काही सभापती आणि उपसभापती आहेत यांचा रजा किंवा यांचा जे काही राजीनामा आहे या संबंधी आपण माहिती घेऊया। तर विधानसभेचे जर सदस्यत्व सभापतींनी सोडले, म्हणजे जर ते विधानसभेचे आमदार राहिले नाही तर त्यांचं सभापती पद रद्द होतं। आता या ठिकाणी जर सभापती किंवा उपसभापती यांना स्वइच्छेने राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाकडे देतील? तर या ठिकाणी पहा, विधानसभेच्या जेव्हा अध्यक्षांना राजीनामा द्यायचा असतो तेव्हा विधानसभेचे जे काही उपाध्यक्ष आहेत यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्ष राजीनामा सुपूर्द करतात, राष्ट्रपतीकडे नाही किंवा राज्यपालाकडेही नाही। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, जेव्हा विधानसभेचे उपाध्यक्षांना राजीनामा द्यायचा असतो तेव्हा ते विधानसभा अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा देतील। विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षाकडे आणि विधानसभा उपाध्यक्ष अध्यक्षाकडे ते काय करतील? स्वतःचा राजीनामा पत्र देतील, ना राष्ट्रपतीकडे ना राज्यपालाकडे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर विधानसभेचे सर्व तत्कालीन सदस्य, म्हणजे जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये त्या पर्टिक्युलर काळामध्ये जे काही सदस्य असतील त्या सदस्यांनी बहुमताने जर ठराव पारित केला असेल आणि त्याच वेळी 14 दिवसाची नोटीस जर विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना जर दिलेली असेल तर या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांचे जे काही पद आहे ते काढून घेतले जाऊ शकते। परंतु यासाठी तुम्हाला 14 दिवसाची नोटीस अगोदर विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना द्यावी लागेल, तेव्हा तशा प्रकारची कारवाई तुम्ही विधानसभा अध्यक्षावर करू शकता। त्याचबरोबर जेव्हा विधानसभा विसर्जित होते, ती विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विधानसभेच्या म्हणजे जी काही पुढची विधानसभा येणार आहे त्या विधानसभेची जी काही पहिली सभा असते त्या सभेच्या ताबडतोब अगोदर काय करावं लागतं? विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो। या ठिकाणी पॉईंट समजून घ्या। फॉर एक्झाम्पल 5 वर्षासाठी आपण आमदाराची निवड करतो आणि त्या आमदारामधून सभापतीची निवड केली जाते, सभापती। मग या ठिकाणी जर जी काही विधानसभा आहे ती विधानसभा फॉर एक्झाम्पल 1 जानेवारीला बरखास्त झाली, रद्द झाली, आणि जी पुढची विधानसभा आहे ती जर 1 फेब्रुवारीला गठीत होणार असेल आणि 2 फेब्रुवारीला या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये जर जी काही सभा आहे त्या सभेचे जर आयोजन केलं जात असेल तर या ठिकाणी जी काही पहिली विधानसभा आहे त्या विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष पदावरती 1 फेब्रुवारीपर्यंत राहतात। म्हणजे या ठिकाणी जे आमदार आहेत ते विधानसभेचे जे काही सदस्य आहेत त्यांचं अगोदरच जाऊ शकतं, परंतु विधानसभेचे जे काही अध्यक्ष असतात त्यांचं अध्यक्षपद जी नवीन विधानसभा आहे त्या विधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या अगोदरपर्यंत असते। जेव्हा पहिली बैठक होणार होते त्याच्या जस्ट अगोदर या ठिकाणी विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागतो किंवा त्यांचं पद त्या ठिकाणी रिक्त होते। हा पॉईंट या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं जरुरीचे आहे। जेव्हा विधानसभा विसर्जित होते अगदी तेव्हाच विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते पद मुक्त होतात, असं जर स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं राहील। हा पॉईंट या ठिकाणी परफेक्टली तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे। पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे या ठिकाणी जे काही विधानसभा सभापती जे आहेत त्यांचे अधिकार आणि कार्य काय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असले पाहिजेत। आता विधानसभा सभापती यांचे जे काही अधिकार आहेत ते राज्यघटनेच्या कलम 178 मध्ये दिले आहेत आणि सेम जे लोकसभाचे अध्यक्ष असतात त्यांचे कार्य कलम राज्यघटनेच्या 93 मध्ये देण्यात आले आहेत। तर या ठिकाणी जे सभापती आहेत विधानसभेचे त्यांचे जे काही कार्य आहे किंवा त्यांचे जे काही अधिकार आहेत ते विधानसभेचे जेव्हा केव्हा अधिवेशन बोलवले जाईल त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवण्याचं कार्य विधानसभा सभापती करत असतात।
त्याचबरोबर विधानसभेमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था राखणे हेही या ठिकाणी विधानसभा सभापतीचे कार्य आहे। त्याचबरोबर एखादे विधेयक जर मांडले गेले असेल, ते विधेयक धन विधेयक आहे का, अर्थ विधेयक आहे का, किंवा इतर प्रकारचे विधेयक आहे का, हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार या ठिकाणी विधानसभा सभापतींना असतो। म्हणजेच विधेयक हे मनी बिल आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी लोकसभेच्या सभापतींना आणि विधानसभेच्या सभापतींना असतो आणि तो त्यांचा मुख्य अधिकार आहे। यावर कसल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही किंवा यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही। हा इतका प्रबळ पॉइंट आहे। पुढे या ठिकाणी जे काही सभापती आहेत ते जे काही निर्णय देतील त्या निर्णयाला तुम्ही न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकत नाहीत। जर सभापतींनी एक पर्टिक्युलर विधेयक हे धन विधेयक आहे किंवा मनी बिल आहे असे जर जाहीर केले असेल, तर त्या निर्णयाविरोधात कोणतीही व्यक्ती न्यायालय सभापतीच्या त्या निर्णयाला आव्हान देऊ शकत नाही। आणि सभापती जे काही वेतन आहे ते राज्य सरकारच्या संचित निधीतून द स्टेट कॉन्सोलिडेटेड फंड च्या माध्यमातून दिले जाते। पुढे आपण या ठिकाणी चर्चा करूया जे काही स्पीकर ज्याला आपण विधानसभा सभापती म्हणतो त्यांचे जे कार्य आहे त्या कार्यांची। तर या ठिकाणी विधानसभेमध्ये जी काही चर्चा होते त्या चर्चेमध्ये विधानसभा अध्यक्ष किंवा विधानसभा सभापती भाग घेत नाही। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रिपल तलाक एक बिल आहे किंवा एक विधेयक आहे, या विधेयकामध्ये दोन गट असतात, गट ए आणि गट बी। गट बी हा विधेयकाला समर्थन करणारा गट असतो आणि गट ए हा विधेयकाचे असमर्थन करणारा गट असतो किंवा त्याला विरोध करणारा हा गट असतो। मग या ठिकाणी या दोन गटांमध्ये चर्चा होत असते आणि ही जी चर्चा आहे या चर्चेमध्ये विधानसभा सभापती कसल्याही प्रकारचा भाग घेत नाहीत। म्हणजे ती जी या ठिकाणी विधानसभा सभापती हे पूर्णपणे न्यूट्रल असतात। दुसरं, जेव्हा विधानसभेमध्ये एका विधेयकावर समान मत होते तेव्हाच या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांना मत देण्याचा अधिकार असतो, अगोदर ते मत देऊ शकत नाहीत। फॉर एक्झाम्पल बी नावाचे एक विधेयक आहे, एक कायदा विधानसभेमध्ये पारित करायचा आहे। मग या ठिकाणी दोन गट आहे, ते दोन गट काय करतील, या बी या विधेयकाच्या समर्थनार्थ आणि विरोधात ते वोटिंग करतील। मग सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष जरी कोणत्याही पक्षाचे असू द्या, कोणत्याही विचारधारेचे असू द्या, त्यांना या ठिकाणी पहिल्या वोटिंगमध्ये वोटिंग करण्याचा अधिकार नाहीये। परंतु जर बी या विधेयकावर समान वोटिंग झाली तर निर्णायक मत देण्याचं कार्य या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष करू शकतात। त्याचबरोबर जी काही विधानसभा आहे, विधानसभेची जी काही सभा आहे ती गणसंख्येच्या आधारावर तहकूब किंवा स्थगित करण्याचा अधिकारही या ठिकाणी विधानसभा सभापतींना असतो। गणसंख्या म्हणजे जे काही आमदार आहेत ते सभेसाठी विधिमंडळात येतात। विधिमंडळात आल्यानंतर जर त्या सदस्यांची संख्या पुरेशी नसेल किंवा ती पर्टिक्युलर नियमापेक्षा कमी असेल तर या ठिकाणी ती संख्या कमी आहे या कारणाखाली विधानसभा सभापती काय करू शकतात, ती जी विधानसभाची जी काही सभा आहे ती सभा या ठिकाणी ते तहकूब किंवा स्थगित करू शकतात। त्याचबरोबर विधानसभेमध्ये एखादा विधानसभा सदस्य जर व्यवस्थित प्रकारे वर्तन करत नसेल, गोंधळ घालत असेल तर त्या सदस्याला निलंबित किंवा निष्कासित करण्याचाही अधिकार या ठिकाणी जे काही विधानसभेचे सभापती आहेत त्यांना असतो। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये जे काही विधानसभा सभापती आहेत यांची आणि त्यांचे जे काही अधिकार आहेत, त्यांचे जे काही पॉवर्स आहेत किंवा त्यांचे जे काही कार्य आहे यांची इन डिटेलमध्ये चर्चा केली। सभापती आणि लोकसभेचे स्पीकर यांची जी कार्य आहे ती जवळपास सेमच आहे। लोकसभेचे सभापती केंद्रीय स्तरावर आणि विधानसभेचे जे काही सभापती आहेत ते राज्य स्तरावर कार्य करत असतात। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढच्या ज्या काही न्यूज आहेत त्या क्लिपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। क्युनोत आणखी एका चित्त्याचा मृत्यू।
आपणा सर्वांना माहितीच असेल, कुनो हे जे राष्ट्रीय अभयारण्य आहे ते मध्य प्रदेश या ठिकाणी आहे आणि कुनोत आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे। मागच्या काही दिवसामध्ये आपण आफ्रिकेमधून चित्ते आणले होते आणि कुनो या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आपण त्यांचं पुनर्प्रस्थापन केलं होतं, परंतु अलीकडेच काही कारणास्तव या ठिकाणी जे काही चित्ते आहेत त्यांचे मृत्यू होत आहेत। मग या ठिकाणी जे काही चित्ते आहेत त्यांचं मृत्यू सत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। साशा, उदय, दक्षा, ज्वाला, एक श्वाक, ज्वाला, दोन श्वाक, तेजस, सूरज हे जे चित्ते आहेत त्यांचा मृत्यू झाले आहे आणि पुढे ते मृत्यूची कारणेही तुम्ही पाहू शकताय। नांबिया या देशातून हे जे चित्ते आहेत ते आपण आणले होते। मग या ठिकाणी केवळ एकच पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कुनो राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेश हा पॉईंट। आणि दुसरा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकताय तो म्हणजे खाली की साशा, उदय, दक्षा, ज्वाला, तेजस, सूरज ही नावे अलीकडेच न्यूजमध्ये होती, ती कशा संबंधी आहेत अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। मग या ठिकाणी तुम्हाला ही जी नावे आहेत ती कुनोतील चित्त्यांची आहेत ज्यांचा की मृत्यू झाला आहे, हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती असला पाहिजे। इतर गोष्टी या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज, 6 महिन्यात राज्यातील 4000 मुली महिला बेपत्ता अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे किंवा देशामध्ये मुली आणि महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत, याच्या मागची जी काही कारणं आहेत ती कारणे या ठिकाणी पाहू शकताय। ज्यामध्ये नंबर 1 आहे पालकाकडून होणारा छळ असेल, दुसरा आहे शिक्षणाविषयी भीती, तिसरा म्हणजे जे काही बाह्य जग आहे त्या बाह्य जगाचे मुलींमध्ये असणारे आकर्षण आणि सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे प्रेम प्रकरण। अल्पवयीन ज्या मुली आहेत त्या त्यांच्या प्रियकरासोबत पळून जात आहेत आणि त्याचनंतर नोकरीच्या शोधातही अशा प्रकारे काही मुली या घर सोडून जात आहेत। त्याचबरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची आवड असेल, शारीरिक आकर्षण असेल, त्याचप्रमाणे पती पत्नीचे जे काही विवाहबाह्य संबंध आहेत आणि नैराश्य अशा काही कारणामुळे राज्यामध्ये घर सोडून जाणाऱ्या मुली आणि महिलांचं प्रमाण खूप अधिक आहे आणि ही जी घटना आहे ती आपणा सर्वांनाच अंतर्मुख करणारी आहे। मग या ठिकाणी जे महिलांचे घर सोडून जाण्याचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण का आहे अशा प्रकारचा क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो, तर ती कारणे या ठिकाणी आपण डिस्कस केली आहे। केवळ हा एकच पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, इतर पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत। पुढचा जो क्वेश्चन आहे किंवा पुढची जी न्यूज आहे ती आपणाला क्रीडा क्षेत्रामधून आहे। तर न्यूज अशी आहे, वेंगसकर, वाड, सुमारीवाला यांना जीवन गौरव पुरस्कार। अलीकडेच राज्य सरकारकडून श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार हा दिलीप वेंगसकर, श्रीकांत वाड आणि आदिल सुमारीवाला यांना देण्यात आले आहेत। केवळ या ठिकाणी जो काही जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहेत या 3 व्यक्तींचीच नावे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट, जो काही श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे या पुरस्काराविषयीही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पेपरमध्ये या ठिकाणी तुम्ही रीड करून या संबंधी जे काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत तेही या ठिकाणी तुम्ही काढू शकता। आणि क्रीडा पुरस्कार कोणकोणत्या खेळाडूंना भेटले ही लिस्ट खूप मोठी आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे। त्याचबरोबर दिव्यांग खेळाडू असतील, साहसी खेळाडू असतील, या ज्या लिस्ट आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत। परंतु या ठिकाणी दिलीप वेंगसकर, श्रीकांत वाड आणि आदिल सुमारीवाला या 3 व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण यांना जीवन गौरव हा पुरस्कार देण्यात आला आहे। म्हणजे त्यांचं जे काही आयुष्य आहे त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी समर्पित केले आहे, याचा सन्मान म्हणून आपण त्यांना जीवन गौरव पुरस्कार हा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराअंतर्गत जाहीर केलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारने तो जाहीर केलेला आहे। पुढची जी न्यूज आहे ती अर्थ जगतामधून आहे। पहिली न्यूज, व्यापारी तूट $20 अब्ज अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉईंट आहे तो आहे व्यापारी तूट म्हणजे काय। तर या ठिकाणी पहा,
प्रत्येक देश वस्तू किंवा सेवांची एकतर तो आयात करतो आणि दुसरी गोष्ट तो देश त्या वस्तू आणि सेवांची निर्यातही करत असतो। मग या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ घ्या की व्यापारी तूट म्हणजे काय। जर फॉर एक्झाम्पल भारत या देशाचा या ठिकाणी जर आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेतलं तर या ठिकाणी पहा, भारत असं म्हणूया की आपण 100 कोटी वस्तूंची आयात करतो, परंतु आपणा सर्वांना माहिती आहे की प्रत्येक देशाप्रमाणे भारत हे काही वस्तू किंवा सेवांची निर्यात ही करत असेल। आता भारताला ज्या काही वस्तू भारत आयात करतो त्यासाठी 100 कोटी रुपयांचा भारताला खर्च येतो आणि भारत ज्या काही वस्तू या ठिकाणी निर्यात करतो त्या वस्तू भारताकडून आहेत 80 कोटी। ओके, भारत या ठिकाणी 100 कोटी रुपये मूल्य असणाऱ्या वस्तूंची आयात करतो आणि 80 कोटी रुपये मूल्य असणाऱ्या वस्तूंची निर्यात करतो। म्हणजे या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो येतो 20 कोटीचा। म्हणजे या ठिकाणी आपण जास्त प्रमाणात काय करत आहोत, वस्तूंची आयात करत आहोत आणि हा जो 20 जो आकडा आहे ती आहे व्यापारी तूट। म्हणजे या ठिकाणी आपण 100 कोटी रुपये आपल्या देशातील इतर देशांना देतो आणि केवळ त्याच वेळी इतर देशाकडून आपल्याला फक्त 80 कोटीच मिळत आहेत। म्हणजे या ठिकाणी 20 कोटीची या ठिकाणी तूट निर्माण होत आहे, तर याला म्हणतात व्यापारी तूट। जेव्हा एखाद्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या देशामध्ये व्यापारी तूट निर्माण होते। हा पॉइंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात असला पाहिजे। व्यापारी तूट म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। पुढची जी न्यूज आहे ती आहे घाऊक महागाईचा आलेख उतरला। म्हणजे जे काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे या होलसेल प्राइस इंडेक्समध्ये आता घसरण झाली आहे। याचाच अर्थ येणाऱ्या काळामध्ये जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंचे जे काही किमती आहेत त्या किमती कमी होतील। जेव्हा कंझ्युमर प्राइस इंडेक्स किंवा होलसेल प्राइस इंडेक्स यांची घसरण होते, ते खाली येतात, तेव्हा वस्तूच्या आणि सेवांच्या किमती खाली येत असतात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीचा जो काही आलेख आहे तो कसा आहे ते समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स या दोन इंडेक्सची मदत होते। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स यांच्याविषयी चर्चा केलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आज दिनांक 15 जुलैचे जे काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे जे की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं त्याला इन डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे। व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।